नमस्कार मित्रांनो, भजी बनवण्याआधीच तुम्हाला मी भजीचा आवाज दाखवते. किती छान कुरकुरीत आपली ही आजची भजी बनवून तयार होणार आहे. आजपर्यंतची एकदम सोप्या पद्धतीची भजी आहे आणि खूप चविष्ट लागते आणि अगदी सहज बनते. खूप जास्त साहित्य लागत नाही. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. कमी तिखट असलेल्या मिरच्या बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. त्यातल्याच ह्या मी मिरच्या आणल्या होत्या, छान हिरव्या आणल्या होत्या, पण त्या मला काय भजी करायला मिळाले नाहीत. त्यामुळे त्या थोड्याशा फ्रीजमध्ये ठेवलेल्या, तर त्या थोड्याशा त्यांनी रंग बदलला आहे, पण मिरच्या छान कडक आहेत. त्यामुळे म्हटलं चला भजी करूया. चला तर आता ह्या मिरचींचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि ज्याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे मिरच्या गोल आकारामध्ये रिंगमध्ये कापून घ्यायच्या आहेत. हे बघा, ह्या मिरच्यांमध्ये खूप सारे बी असतं, पण ह्या मिरच्या तिखट नसतात, त्यामुळे तुम्ही ह्या वापरू शकता. हे बघा, आता मी ही रिंग कापून घेतली आहे. त्यामधली जी बी आहे आणि जो मधला भाग आहे, सॉफ्ट भाग असतो एक मध्ये, तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे आपली ही रिंग आपल्या भजीसाठी एकदम परफेक्ट अशी आहे. एकदम जास्त पातळ नका करू, खूप जास्त जाडसुद्धा नका करू. हे बघा, मी दाखवते त्याप्रमाणे ह्या सगळ्या रिंग्स कापून घ्या. आता चला, आपण ह्या सगळ्या रिंग्स कापून घेतल्या आहेत आणि त्यातले सगळं बी देखील काढून घेतलं आहे. आता ह्या सगळ्या रिंग्स ज्या आहेत त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये अगदी मोजकं साहित्य टाकणार आहोत. त्यामध्ये अगदी चिमूटभर मी इथे हिंग टाकून घेत आहे. त्याचप्रमाणे हळद पावडर टाकून घ्यायची आहे सगळ्या रिंगवरती छान अशी. अगदी थोडी हळद पावडर टाकली आहे, खूपसुद्धा नाही टाकली. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि ह्या रिंग भजीमध्ये आणखीन एक पदार्थ जाणार आहे, तो म्हणजे लिंबू. लिंबू आपण वरून पिळून घ्यायचे आहे आणि चांगलं सगळं आपण जे ह्या रिंग्स आहेत त्या सगळ्या एकजीव करायच्या आहेत. लिंबामुळे ह्या रिंग भजीची टेस्ट एकदम अप्रतिम लागते. चला तर आता हे बघा, सर्व मिक्स करून घेऊया. ह्याचं थोडंसं पाणी सुटतं, ह्यामध्येच आपण पीठ ह्याला लावून घेणार आहोत. वरून आता आपण थोडंसं बेसनचं पीठ ह्यावरती अगदी शिंपडून घ्यायचं आहे. खूप असं पाणी किंवा पातळ असं पीठ नाही करायचं आहे. अगदी त्या रिंग्सना चांगलं असं कोटिंग होईल असं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि पीठ लावताना जर तुम्हाला जास्त ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी आपण इथे वापरू शकता, अगदी 1-2 चमचे. हे बघा, मी दाखवते तुम्हाला, तितकं तुम्ही पाणी ह्यामध्ये वापरू शकता. खूप जास्त ओल्या नाही करायच्यात ह्या रिंग आपल्याला. मी बघा थोडंसं पाणी टाकून घेते आहे आणि पुन्हा वरून थोडंसं बेसन टाकून घेत आहे आणि पुन्हा ह्या रिंग्स चांगल्या आपण एकत्र करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपल्या ह्या रिंग्स ज्या आहेत त्या चांगल्या कोट झाल्या पाहिजेत. आणि आता ह्या ज्या रिंग्स आहेत त्या आपण गरम उकळलेल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आणि भजी टाकताना गॅस जो आहे तो एकदम लो करायचा आहे आणि छान कुरकुरीत खुसखुशीत अशा भजी तळून घ्यायच्या आहेत. ह्या भज्यांमध्ये आपण नाही सोडा वापरला आहे, काहीच वापरलं नाही, तरीसुद्धा भजी खूप छान कुरकुरीत बनवून तयार होतात. नक्की करून बघा. ह्याच प्रकारे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी सगळ्या भजी तळून घेत आहे. खूप सुंदर, दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आणि खाण्यासाठी तर अप्रतिमच लागतात. चला तर तुम्ही नक्की करून बघा. पुन्हा भजीचा आवाज ऐका. खूप छान कुरकुरीत आणि क्रिस्पी ह्या भजी बनवून तयार होतात आणि कढईतनं निघाल्या भजी फस्त होतात. चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता, स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. खूप सुंदर लागतात आणि पावसाच्या दिवसात भजी म्हटलं की कुठलीही भजी सगळ्यांनाच आवडते. तर आजचीसुद्धा झटपट रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.